तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सिनेरिओ बेस्ड कोडिंग इंटरव्ह्यू क्वेश्चनच्या डे 2 मध्ये. तर मित्रांनो, रिसेंटली एका इंटरव्ह्यूमध्ये जे इंटरव्ह्यूअर आहे त्याने एका प्रोग्रामची टाइम कॉम्प्लेक्सिटी आणि जी स्पेस कॉम्प्लेक्सिटी आहे ती काढायला सांगितली होती. म्हणजे काय क्वेश्चन होता की सिंपल त्या एका कॅन्डिडेटला एक स्ट्रिंग दिली होती आणि ती स्ट्रिंग रिव्हर्स करायला सांगितली होती आणि स्ट्रिंग रिव्हर्स वगैरे त्यांनी पूर्ण कंप्लीट केली. म्हणजे स्ट्रिंग रिव्हर्स हा प्रोग्राम हा आपण इझिली करू शकतो. म्हणजे प्रोग्राम नंतर त्याला क्वेश्चन करण्यात आला की ह्या प्रोग्रामची जी टाइम कॉम्प्लेक्सिटी आणि स्पेस कॉम्प्लेक्सिटी काय आहे. तर त्या केसमध्ये त्याला आयडिया नव्हती की म्हणजे टाइम कॉम्प्लेक्सिटी आणि स्पेस कॉम्प्लेक्सिटी जी असते ती कशी आपण फाइंड आउट करत असतो. तर त्या केसमध्ये तिथे त्याला ते सांगता आलं नाही. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस वगैरे करता इंटरव्ह्यूचं त्या केसमध्ये तुम्ही प्रोग्राम वगैरे प्रॉपर करत असाल, पण तुम्हाला जर त्याची कॉम्प्लेक्सिटी किंवा टाइम कॉम्प्लेक्सिटी जर माहीत नसेल आणि ते कसे करतात माहीत नसेल, तर तिथे तुम्ही त्या क्वेश्चनचा आन्सर जे आहे ते मॅनेज करू शकत नाही. तर यामध्ये तुम्ही जे बिग ओ नोटेशन वगैरे काय आहे हे बघितलं पाहिजे. म्हणजे त्यामध्ये तुम्हाला समजून जाईल पूर्ण जो प्रोग्राम आहे त्या प्रोग्रामची जी कॉम्प्लेक्सिटी असते ती कशी काढायची असते.